250 मार्कांवरती महाराष्ट्रामध्ये बीएमएस भेटेल का? किंवा मग 200 मार्कांमध्ये किंवा 150 मार्कांमध्ये तुम्हाला बीएचएमएस महाराष्ट्रामध्ये भेटेल का? तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी पाटील तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रामधील बीएमएस आणि बीएचएमएस किती कॉलेजेस आहेत, त्यानंतर अगोदर किती कॉलेजेस होते किंवा आता किती कॉलेजेस असणार, या वर्षी बीएमएस आणि बीएचएमएस चा कट ऑफ हाय जाऊ शकतो, या गोष्टीची संभावना आहे. तर ते कसं, तर या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे आहे सीट मॅट्रिक्स महाराष्ट्राचं फॉर राऊंड 1. पहिले तर आपण बीएमएस बद्दल चर्चा करणार आहोत, त्यानंतर आपण बीएचएमएस बद्दल पण जाणून घेऊया. याच्यामध्ये बीयूएमएस पण आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बीएमएस आणि बीएचएमएस बद्दल जाणून घेऊ. तर पहिले म्हणजे बीएमएस. बीएमएस चे याच्या अगोदर जितके कॉलेजेस होते ते होते 103. आता जे कॉलेजेस अवेलेबल आहेत बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये तर ते आहेत 98 कॉलेजेस फक्त. त्यानंतर आपण जर कट ऑफ बघायला गेलो, एक एस्टिमेटेड कट ऑफ मी तुम्हाला सांगते बीएमएस चा ह्या वर्षी काय असणार आहे किंवा राऊंड 1 चा काय एस्टिमेटेड कट ऑफ असणार आहे. तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊया ओपनचा हा कट ऑफ नियर अँड नियर 310 किंवा 312 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर एससीबीसीचा जर बघायला गेलं तर 305 ते 307 पर्यंत जाणार. त्यानंतर ओबीसी 290 ते 292 पर्यंत जाणार. त्यानंतर एससीचा जर बघायला गेलं तर 272 किंवा मग 275 इतका जाऊ शकतो. एसटीचा जर बघायला गेलं तर 200 ते 205 पर्यंत तुम्हाला बीएमएस कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये लागण्याची संभावना आहे. त्यानंतर विजेचा जर बघायला गेलं तर 280 ते 285 पर्यंत तुम्हाला कॉलेजेस लागण्याची संभावना आहे. N1 चा जर बघायला गेलं तर 285 पर्यंत किंवा मग 287. त्यानंतर N2 चा जर बघायला गेलं तर 309 किंवा 310 पर्यंत तुम्हाला लागण्याची संभावना आहे. त्यानंतर शेवटची कॅटेगरी आपण बघूया N3 साठी 302 किंवा 303 किंवा 304 पर्यंत तुम्हाला लागण्याची संभावना आहे. आता मी तुम्हाला असं का सांगितलं की ह्या वर्षी बीएमएस किंवा बीएचएमएस चा कट ऑफ जास्त जाणार, तर मागच्या वर्षी जितके कॉलेजेस होते म्हणजेच 103 बीएमएस चे होते आणि आता ते प्रायव्हेट कॉलेजेस फक्त आणि फक्त 98 इतकेच राहिलेत. हे झाले प्रायव्हेट कॉलेजेसची गोष्ट. त्यानंतर जर गव्हर्नमेंटचा जर कॉलेजेस बघायला गेलेत तर मागच्या वर्षी होते 23 कॉलेजेस आणि या वर्षी सीट मॅट्रिक्स मध्ये जर तुम्ही बघणार तर फक्त आणि फक्त 20 कॉलेजेसच राहिलेले आहेत. हे झालं बीएमएस बद्दल. आपण बीएचएमएस बद्दल पण जाणून घेऊया. सीट मॅट्रिक्स मध्ये आता बीएचएमएस चे जितके कॉलेजेस राहिलेले आहेत ते म्हणजे 41 कॉलेजेस आहेत. त्यानंतर दुसरं जर आपण बघायला गेलं मागच्या वर्षी किती कॉलेजेस होते, मागच्या वर्षी होते 55 कॉलेजेस. गव्हर्नमेंट बद्दल जर बीएचएमएस जर बघायला गेलो तर फक्त एकच कॉलेज आहे बीएचएमएस जे जळगाव मध्ये आहे, गव्हर्नमेंट होमिओपॅथिक कॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स बद्दल सांगितलं किंवा कॉलेजेस किती आहेत महाराष्ट्रामध्ये, किती राहिलेले आहेत सीट मॅट्रिक्सच्या अनुसार राऊंड 1 मध्ये आणि मागच्या वर्षी किती कॉलेजेस होते, या सर्वांची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेलीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन आणि अपडेटेड राहण्यासाठी आजच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.